विठ्ठल विठ्ठल मंडळी. तर आज आम्ही पुन्हा मनोरीलाच आलो आहे फिशिंगसाठी. दुपारचा टाईम आहे, आता ओटी लागली आहे. बघू शकताय बघा, थोडं पाणी साचलेलं आहे इथे. हे सर्व पाण्याने भरतं जेव्हा भरती येते. पुढे समोर तुम्ही बघू शकता, तिकडे आम्ही टोकाला चाललो आहे, त्या तिकडे टोकाला. आणि तिथे बसून आम्ही फिशिंग करणार आहोत. बेट फिशिंगचाच प्लॅन आहे. सो लेट्स सी आज आपल्याला काय मिळतं आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हे बघा, आता आम्ही जागेवर पोहोचलोत. पाणी एकदम क्लीन आहे, काचेसारखं. नरेश भाऊ बोलत आहेत की आपण थोडं आणखीन खोल पाण्यात बघूया, कारण थोडं गढूळ पाणी पाहिजे. आणि हे एकदम काचेसारखं पाणी सगळं दिसतंय पाण्याला. आपण पुढे थोडं बघूया आणखीन जागा मिळते का आपल्याला. नरेश भाऊ बघा इथे खाली तयारी करतात सर्व. आणि दगडाच्या पुढेच आम्ही आता करणार आहोत. लपायला आम्हाला छान जागा मिळाली. मी करतोय आता माझं पहिलं कास्ट. गेम सुरू झालाय. मेलेट्स वाटतात. बोई मासे आलेत सध्या. नरेश भाऊंनी आता हँडलाईन टाकली त्यांची. रॉड प्रिपेअर करायचं आहे त्यांचं. हँडलाईनला कधी कधी चांगला रिस्पॉन्स मिळतो. आमचं 2-3 वेळा तर तोडून गेलं. आता भरती सुरू झाली आहे ना, तर येतील मासे आता. ते बरोबर वेळेवर येतात आणि वेळेवर जातात पण. कोण आहे खाली? दमा गेल. नरेश भाऊ आता दगडावरती जाऊन बसले पुढे. आणि आता एक मोठी आम्हाला ना येईल दिसली दगडाखाली. बघूया आता गळाला लागते का ती. चांगलीच मोठी आहे. तुम्हाला काय दिसलं? मला येईल दिसली होती. अच्छा, नरेश भाऊंना मोठा कॅटफिश दिसला. पाणी एवढं क्लीन आहे ना, मला असं किती दिसतं बघा. माझ्या ग्लासेस म्हणतो मला, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी. एवढे पाणी पडले ना. आले आता आम्ही जागा चेंज केली आहे. मगाच्या जागेवरती आता पाणी भरलं. सो थोडं पुढे आलो होतो आम्ही, पण त्या जागेवर पण काही रिस्पॉन्स नाही मिळाला. माहीत नाही पुढे नेटिंग झालं आहे की नाही, इथून कळत नाही आहे. नेटिंग असेल तर मग मासे नाहीत जवळ. बघूया, इथे ट्राय करतो आता मी. लागली आता, पण ते थोडे लांब आहेत माझ्यापासून. म्हणून मी आता थोडं कास्टिंग करतो आहे ट्रॅव्हलिंगसाठी. छोटीच ट्रॅव्हलिंग मिळाली आहे बेटवरती. लेट्स सी आपल्या प्लगला काय घेत आहे का. आपण एक प्रकारचा पॉपरच आहे. मागचं रोटेट होतं, खूप जुनं आहे माझ्याकडे, हंट हाऊसचा. आपण ट्राय करून बघूया.
काय ट्रॅव्हलीचा काहीच पत्ता नाही आहे. बघूया. तर आता दिवसाचा शेवट झाला आमचा. नरेश भाऊंना बघा 2 मासे मिळाले. एक ही ट्रॅव्हली आहे, छोटी ट्रॅव्हली, आणि हा ब्लू लाईन ग्रुपर आहे. तर सोडून देणार आहेत ते. आपण सोडतोय दादा हे मासे. थोडं आणि भरतीचं पाणी आलं की तो निघून जाईल. आधी ते सोडून सो थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.